बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करा दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी. त्यानंतर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बेल आयकॉनवर दाबा, नवीन आलेले व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तृप्ती देसाई हे एक समाजकार्य करणारी सेविका आहे. तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती अंधश्रद्धा ज्या आहेत तर त्या अंधश्रद्धा घालवण्यासाठी त्या अनेक प्रकारे काम करताना आपण दिसत आहेत. त्या शनी शिंगणापूरच्या देवळामध्ये स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून जे आंदोलन केलं त्या यशस्वी आंदोलन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर हाजी अलीमध्ये दर्ग्यामध्ये स्त्रियांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी जे आंदोलन केले ते सुद्धा यशस्वी आंदोलन झालेलं आहे. त्यानंतर सत्ताधारी पक्षाला नेस्ताभूत करण्याचं काम तृप्ती देसाई यांनी बऱ्याच वेळा केलेलं आहे. समाजामध्ये ज्या घटना घडतात त्या घटना त्यांनी वेळोवेळी समाजापुढं किंवा सरकारपुढं समाजाच्या व्यथा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिंपरी चिंचवड येथे भाजपचं अधिवेशन होतं आणि नुकताच हा कांद्याला अतिशय जास्त भावाने विकला जात होता. व्यापाऱ्याकडून गिरायकाची लूट होत होती. त्यावेळी तृप्ती देसाईंनी कांदे समोर फेकून एक आंदोलन केले होतं आणि कांदे समोर झोपून रस्त्यावर झोपून जो आंदोलनाचा एक विचित्र प्रकार करण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळी पोलिसांनी पकडून त्याला अटक करण्यात आली आणि काही वेळाने सोडून देण्यात आलं. तर अशा वेगवेगळे जे प्रकार आहेत ते प्रकार तृप्ती देसाई करताना दिसत आहेत. आता नुकतेच एक तृप्ती देसाईच्या बाबतीत एक प्रकरण घडलं. ते म्हणजे एका व्यक्तीने त्यांच्या गाडीच्या समोर एक गाडी घातली आणि थांबवलं आणि थांबवल्यानंतर त्यांना शिवीगाळ केली आणि जातीवाचक शब्द बोलले म्हणून त्यांच्यावर केस टाकण्यात आली. तसेच धमकी देणे, परत पैशाची मागणी करणे असे वेगवेगळे आरोप तृप्ती देसाई याच्यावर टाकण्यात आलेले आहेत. आणि त्यामध्ये हे केस आता ह्याच्या पोलिसांमध्ये गेलेले आहे आणि ती केस रंगत आहे. भविष्यामध्ये तृप्ती देसाई आपलं काम जे आहे ते नेटाने करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्त्रियांच्या ज्या विविध समस्या आहेत त्या समस्याविषयी लढण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत आहेत. तर अशी एक स्त्री सामाजिक सेविका हिच्याविषयी लोकांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि ते एक चांगली धडपड तिची चालू आहे. तर धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ आवडला आपल्याला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी. बेल आयकॉनवर दाबा. बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला कंपनीचे आलेले नवीन व्हिडिओ वेळोवेळी पाहायला मिळतील. धन्यवाद.